ओवी क्रमांक 8. नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भरी. नमस्कार. या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्दांचे मोल किती अमूल्य आहे हे अतिशय सुंदर उपमेने सांगतात. माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये अनेक तत्वज्ञान, अनेक गहन विचार आणि जीवनाला दिशा देणारी सत्य आहेत. पण ही सत्य त्यांनी अगदी सहज, सोप्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केली आहेत. एखादा कुशल सुवर्णकार जसा प्रत्येक रत्न योग्य जागी जडवतो, तसेच माऊलींनी प्रत्येक शब्द योग्य ठिकाणी, योग्य अर्थाने आणि योग्य भावनेने ठेवला आहे. म्हणूनच ते म्हणतात, दिसती उचित पदे माझारी रत्ने भरी. दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. म्हणजे ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द हा जणू मौल्यवान रत्नच आहे. रत्नाची किंमत प्रत्येकाला समजत नाही, ती रत्न पारख्यालाच करावी लागते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीतील शब्दांचा खरा अर्थही अभ्यास, चिंतन आणि अनुभवातून उलगडत जातो. आपण एखादी ओवी पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा प्रत्येक वेळी तिचा नवा अर्थ, नवा भाव आणि नवे सौंदर्य अनुभवायला मिळते. हेच ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य आहे. ही ओवी आपल्याला सांगते की ज्ञानेश्वरीतील एकही शब्द अनावश्यक नाही. प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान आहे, प्रत्येक ओवीमध्ये जीवनाचा संदेश आहे आणि प्रत्येक अर्थात आत्मोन्नतीचा मार्ग दडलेला आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरी केवळ वाचू नये, तर तिच्या प्रत्येक शब्दाचे मनन, चिंतन आणि आचरण करावे. तेव्हाच या ज्ञानरत्नाचा खरा लाभ आपल्या जीवनात होईल. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द हा रत्नांची खाण आहे. जैसे बिंब तरी बचके एवढे परिप्रकाश त्रैलोक्यात होकडे. शब्दांची व्याप्ती तेने पाहे अनुभवावे. आशय असा की शब्द आकाराने लहान असतात, पण त्यांचा प्रकाश संपूर्ण जीवन उजळवू शकतो. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही अशीच आहे, 4 ओळींचीच, परंतु आयुष्यभर मार्गदर्शन करणारी, आपल्याला जीवनात सुखकर वाट दाखवणारी आणि आपल्याला विचार संपन्न करणारी असे ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञानेश्वरी प्रत्येकाने वाचावीच. धन्यवाद. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली.